बघा साऱ्या सकाळचं आहे ना स्वतःच रुसलंय आणि स्वतःच आहे ना जेवण बिवण करा नाही आणि झोपून घेतलं. साऱ्या सकाळचा मास्का लागावं लागू राहिला की जेवण करा जेवण करा. का कोणाच ठाऊक हे माणूस आहे ना इतकं विचित्रवाणी वागतं, इतकं विचित्रवाणी वागतं ना. 20 वर्ष झाले मला लग्नाला. ह्या माणसाचं आहे ना मला आहे ना वागणं अजूनपर्यंत कळलेलं नाही बरं का. भांडते स्वतःच भांडतेत बरं का. भांडणं हाणमार करणं स्वतःच करायचं. नंतर मी जर रुसलेले असले परत हातपाय जोडायचे, आता नाही करणार आता नाही करणार. परत तसं आपण झालं का क्लिअर आणि आपण म्हणलं ना आता जाऊ द्या मर्द्या आपलाच संसार आपलाच नवरा आपलाच लेकर असं म्हणलं का आणि आपण माफ केलं का परत 2-3 दिवसांनी त्योच गरका. परत भांडणं झाले का परत माफी मागणार, परत भांडणं, परत असं असं करत करत 20 वर्ष झाले. तर ह्या माणसाचं वागणंच मला कळत नाही. 4-5 दिवसापूर्वी मी तुम्हाला दाखवलं होतं की माझं डोकं नव्हतं का फुटलं. म्हणजे 500 रुपयाहून भांडणं झालते आमचे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला म्हणे मला माफ कर, आता नाही करणार आता नाही करणार म्हणे. माफ केलं. परत आता 3रा दिवस ओवाला आता स्वतःच फुगलं आणि स्वतःच हे करायला लागलं. सारे सकाळचा मास्का लावरेल जेवायला उठा उठा तरी उठा ना. काय बोलावं बरं असल्या माणसासंग. मी तर एवढी वैतागले ना, लई वैतागले लई. मला खिळा जास्त नव्हता लागला बरं का, रक्त जास्त निघलं होतं म्हणून मला रडायला आलं होतं त्या व्हिडिओमध्ये आणि म्हणून मी व्हिडिओ केला होता त्या दिवशी. काय बघते रागाने एवढे मारक्या म्हशीवानी. एवढं नाही माणसाने आती करावं काय. असं काय लग्न केलंय मग काय मग मरूस तर तुम्ही असाच ताण देणार का? खिळा लागलं तर मला रक्त नव्हतं निघलं. लागलं थोडंच होतं मी नाही म्हणत, पण मग रक्त जास्त निघलं होतं म्हणून मी व्हिडिओ टाकला होता बरं का. आता मला म्हणे तू फक्त असे कसे व्हिडिओ टाक मग तुला सांगतोच म्हणे. त्याच्यामुळे म्हणलं आता सारे सकाळचं रुसलंय जेवायलाच उठा ना चला म्हणलंय. तुम्ही भांडणाचा पाया मी नाही करीत. तू लय शांतपणा करू नको बर का. तू आपण काय म्हणतो सांग लग्न केलं त्याचा फायदा उठवायचा नाही माझ्या सांग. तुमच्या काय डोळ्यात कोणाचं गेलं होतं का तेव्हा मी अपंग आहे का नाही आहे दिसलं नव्हतं का? बाकीचे पंचित नाही करायचे लय. म्हणून असे थेर करते का? काय खेळ करते म्हणजे म्हणून तीनदा भांडायचं परत गोड व्हायचं, परत भांडायचं परत गोड व्हायचं. काही आयुष्यभर हेच करणार का? लग्न झाल्यापासून हेच चालू आहे ना तुमचं? चालूच राहील. पंचित करायचं ज्यादा सांगतो आणि इज्जतीत राहायचं सांगतो इज्जतीत. मग काय चालले का कोणाच्या मागं इज्जत तुमची घालवायला? निघा चला निघा. तुम्ही ना बोलून दाखवलं काय बोलायचं होतं तुम्हाला. मी हा व्हिडिओ आहे ना थोड्या भागामध्ये काढल्यावर का आता आहे ना ते बाहेर गेले, पण जाताना इतकं असं मनाला लागायसारखं बोलून गेले ना. मी मला वाटलं असं साधं सिंपल आपला एखादा व्हिडिओ काढावा म्हणून मी व्हिडिओ काढत होते, पण त्यांनी बोलायचं आहे ना तोंडाला असं आचपेचच नाही राहत माणसाच्या. खरंच ना वाईट कुठल्या गोष्टीचं वाटत नाही बरं का. कुठल्या पण अपंगाच्या बाबतीत हेच घडतं नाही, ह्या गोष्टीचं वाईट वाटतं बरं का. अपंग कुठं पण असू कोणाच्या म्हणजे एखादी लेडीज जर असली, सासरी असली, माहेरी असली तरी ते ना ओझं म्हणून का वागतात मला तेच कळत नाही. भलं ते माणूस किती काम करू किती काही येऊ, पण मग नात्यातले माणसं ना तिरस्काराच्या नजरेनेच बघत येत अपंग माणसांना बरं का. का कुणास ठाऊक माझ्या बाबतीत मला लहानपणापासूनचा हाच अनुभव आहे. शेवटी ते बोलून काय गेले माहिती का, तू अपंग आहे म्हणून मी तुझ्या संग लग्न केलं, असं केलं तसं केलं. किती माणसाला वाईट वाटत असेल बरं मनाला. मी लय हसून खिळून राहण्याचा प्रयत्न करते बरं का. मला लहानपणापासून आहे ना लय असं हसी मजाक चेष्टा मस्करी करून आहे ना राहायला आवडतं. पण जसं लग्न झालं तसं माझ्यामधला तो गुण आहे ना 50% वर कमी झालं. त्याच्यामुळे ना लय असं मनाला हे होऊन जातं. किती आपण भांडण झालं, किती काय झालं, किती माफ केलं, परत किती हसून खिळून लेकरांसाठी गोड राहण्याचा प्रयत्न केला ना, तर पण ह्या माणसाच्या डोक्यात ते बसतच नाही. त्यांना असं वाटतं हिला हात नाही, एका हाताने कुठं जाऊन कामधंदा करू शकत नाही, 2 पैसे मिळवू शकत नाही. मी हिच्या संग किती भांडलो किती काही केलं तर ही माझ्या संग गोडच राहती. त्याच्यामुळे ना
ते सारखं सारखं तेच 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 वागणूक राहते. नुसतं असं भांडणार परत गोड होणार, भांडणार परत माफी मागणार, हेच हेच चालू आहे. अपंगाचं नशिबात लय लय म्हणजे मला तर आहे ना, माझ्यावरून सांगते मी, कोणी बरं पाहत नसतं बरं का. सासरे असू द्या नाही तर माहेरी असू द्या, मला लहानपणापासूनचे अनुभव आहे. का कुणास ठाऊक मी इतकं लहानपणापासून काम करते बरं का, घरातलं काम म्हणजे असं बाहेरचं नाही. पण 2 पैसे मिळवता येत नाही त्याच्यामुळे दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं ना माणसाला. त्याच्यामुळं माणूस लय फायदा घेतो. काय बोलला माणूस, की तू अपंग आहे म्हणून मी तुझ्या संग लग्न केलं म्हणे. किती मनाला लागतं बरं. जे आहे ना, ज्याच्या मनाला असं म्हणजे ज्या अपंग आहे ना त्याच्या मनाला बोलल्यानंतरच असं लागतं बरं का. आणि मी जरी एका हाताने अपंग जरी असलं ना, तरी मी घरातलं एक सुद्धा काम असं पडून देत नाही. दुःख हो किंवा काही हो, या 20 वर्षाच्या काळामध्ये इतका त्रास देऊन, देऊन, देऊन पार असं एकदम आहे ना, असं मन मन आणि शरीर एकदम असं खचून गेल्यासारखं झालंय. मानेपासून तर पाठीच्या मणक्यापर्यंत 4 गॅप, परत कमरेची गादी, सतत ते टेन्शन, टेन्शन, वैतागाने, वैतागाने. माणसाचं शरीरसुद्धा माणसाला साथ देत नाही. सततचं जर टेन्शन असलं ना मागं, तरी साथ देत नाही बरं का, अशा टेन्शननी आणि वैतागाने. शरीराला काहीतरी दुखणे ना दुखणे, जळतीन, शुगर तरी होईन, अमकं तरी होईन. टेन्शननी, फक्त टेन्शननी. देवाने कधी कुणाला अपंग घडवू नये शरीराने बरं का. आणि जर घडवलं तर मी म्हणते जेव्हा घडन तेव्हाच मेलेलं बरं माणूस. खरंच ना. काही उपयोग नसतो. दुसऱ्यावर आहे ना लय अवलंबून राहावं लागतं. दुसरं जसं म्हणेन तसं वागावं लागतं. दुसरं म्हणलं माझ्या जीवावर खाती, तरी हा बाबा तुझ्या जीवावर खाते, तरी गप्प बसावं लागतं. लय लय जीव वैतागलाय लय, खरंच ना. पण 2 लेकरामुळे आहे ना गप्प बसून राहायची बारी येते बरं का. मागं मागं बी लय असं दारू पिऊन हे ते तमाशा करीत होतं. तेव्हा बी मी 7-8 व्हिडिओ टाकले होते बरं का. नंतर नंतर मलाच एकदम असं कसं तरी वाटलं, मी ते टाकणं बंद केलं. मला जास्तीत जास्त असं हसून खेळून व्हिडिओ टाकायला आवडतं. पण मग काही काही वेळेस मजबुरी म्हणून माणूस टाकतं ना. आता इतकं मनाला लागलंय ना मला आहे ना, काय बोलावं आणि काय नाही तेच समजत नाही.